Students, welcome to my channel. I am Sirshil Khede. Today we are going to understand a very beautiful poem. What is success? Unit number 4, 4.1. What is success? It is a very beautiful poem written by Ralph Waldo Emerson. Ralph Waldo Emerson was an American poet and an American scholar. Here in this poem, the poet is trying to tell us what is meant by success. He defines the various definitions of the success in this poem. Today we are going to understand what is success. In the first line or the title of the poem is What is Success? Here the poet is asking us what is success? Success: to laugh often and much, to win the respect of intelligent people and the affection of children, to earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends, to appreciate beauty, to find the best in others, to leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch, or a redeemed social condition, to know even one life has breathed easier because you have lived. This is to have succeeded. In the first two lines, the poet is the poet is telling us success means to laugh much and often. यश म्हणजे पुष्कळ आणि वारंवार सतत हसलं पाहिजे, नेहमी असलं पाहिजे आणि पुष्कळ असलं पाहिजे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, आणि एवढेच नाही तर जे काही बुद्धिमान लोक आहेत, इंटेलिजंट पीपल, इंटेलिजंट मीन्स बुद्धिमान, रिस्पेक्ट मीन्स आदर, टू विन मीन्स जिंकणे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, यश म्हणजे बुद्धिमान लोकांचं आदर मिळवणे, त्यांच्याकडून प्रतिष्ठा मिळवणे म्हणजे यश, असे तर कवी म्हणतोय. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, आणि इतकंच नाही तर लहान मुलांचं प्रेम मिळवणं म्हणजे यश. हिअर द पोएट इज टेलिंग अस दॅट टू लाफ ऑफनली, टू लाफ मच मोर फ्रिक्वेंटली means success. To win the respect of intelligent people means success, and to get the love of children means success. Affection means love, प्रेम, लहान मुलांचं प्रेम मिळवणं म्हणजे यश, असे तर कवी म्हणतोय. टू अर्न द ॲप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स, इतकंच नाही तर पुढं जाऊन कवी म्हणतोय की जे काही ऑनेस्ट क्रिटिक्स आहेत, ऑनेस्ट मीन्स प्रामाणिक, क्रिटिक मीन्स समीक्षक, टीकाकार. टू अर्न मीन्स मिळवणे. द ॲप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स म्हणजे हे जे काही प्रामाणिक टीकाकार आहेत, समीक्षक आहेत, यांच्याकडून स्तुती मिळवणं, प्रशंसा मिळवणं म्हणजे यश, असं कवी म्हणतोय. हिअर द पोएट इज टेलिंग अस दॅट टू अर्न, टू गेट द ॲडमायरेशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स मीन्स सक्सेस, अँड इंड्युअर द बिट्रेल ऑफ फॉल्स फ्रेंड्स, म्हणजेच फॉल्स फ्रेंड्स म्हणजेच चुकीचे मित्र, वाईट मित्र. अँड इंड्युअर मीन्स टू टॉलरेट, सहन करणे. द बिट्रेल मीन्स विश्वासघात. टू चीट, फसवणूक. बिट्रेल मीन्स टू चीट, फसवणूक किंवा विश्वासघात. जे तुमच्या चुकीच्या मित्रांनी जर तुमचा विश्वासघात केला असेल तर तेही तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. Here the poet is telling us that you must tolerate. Suppose if your friends, your false friends did the betrayal of you, that time you must endure it, you must tolerate it. जेव्हा तुमचा एखादा चुकीचा मित्र तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याही वेळेस तुम्ही रागाला न जाता तुम्ही ते सहन केलं पाहिजे, म्हणजेच खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी झालात. टू ॲप्रिशिएट ब्युटी,
टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. इतकेच नाही तर जे काही सुंदर आहे, ते ज्या काही गोष्टी सुंदर आहेत, त्या सर्व सुंदर गोष्टींचा, व्यक्तींचा आपण स्तुती केलं पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे. टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. आणि इतकंच नाही तर इतरांमध्ये जे काही चांगलं असं दडलेलं आहे, जे इतरांमध्ये असलेले जे काही चांगले गुण आहेत, ते सर्व चांगल्याचा आपण शोध घेतला पाहिजे. Here, the poet is telling us that we must admire the beauty, we must admire the things which are so beautiful one, and the people who are beautiful and handsome one. And not only these, but also we should try to find the best in others. इतकंच नाही तर आपण इतरांमध्ये दडलेलं, लपलेलं जे काही सुंदर गुण आहेत, तेही आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. To live the world a bit better, whether by a healthy child, a garden patch. या to live the world, हे जग सोडून जात असताना, to live means to die. हे जग सोडून जात असताना या जगासाठी आपण थोडं तरी काहीतरी करून गेलं पाहिजे, किंवा थोडंसं चांगलं आपल्याला सोडून जाता आलं पाहिजे. मग ते एक चांगल्या संस्कारमय अशा मुलाच्या रूपानं, किंवा गार्डन पॅच, एखादा बागेचा सुंदर तुकडा आपण या जगासाठी सोडून जाता आलं पाहिजे. मीन्स हिअर द पोएट इज टेलिंग अस, बिफोर टू डाय or living this world, we should live a bit better for this world, whether by a healthy child or a garden patch. एक आरोग्यदायी, संस्कारमय, सिव्हिलायझ्ड चाइल्ड, सुसंस्कृत मुलाच्या रूपानं म्हणा, किंवा एक सुंदरसा बगीचेचा भाग म्हणून आपण या जगासाठी सोडून गेलं पाहिजे. बिकॉज ॲज अ ह्युमन बिईंग, it's our duty to live a bit better for this world. Or a redeemed social condition. Redeemed means to make better, सुधारणा करणे, to improve, सुधारणा करणे. Redeemed means to improve. सोशल कंडिशन, या सामाजिक परिस्थितीमध्ये जे काही समाजामध्ये असलेली जी काही परिस्थिती आहे, जे समाजाची जी अवस्था आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं बदल करता आले पाहिजे. वी शुड ट्राय टू चेंज, वी शुड ट्राय टू इम्प्रूव्ह द सोशल कंडिशन. आपल्याला या सामाजिक अवस्था बदलता आली पाहिजे, त्यामध्ये सुधारणा करता आली पाहिजे. मगच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी झालो. टू नो even one life has breathed easier because you have lived. आणि तुम्हालाही माहीत झालं पाहिजे की one life means one person has breathed means lived. One person has lived easier because you have lived. कारण तुम्ही जगलात, म्हणून तुम्ही जे काही चांगलं इथं सोडलात, त्यामुळं एक व्यक्ती तुमच्यामुळं सहजतेनं त्याला जगता आलं, तो जगला त्याचं आयुष्य, म्हणजेच खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी झालात. दिस इज टू हॅव सक्सिडेड. असे जर तुम्हाला करता आलं तरच तुम्ही जीवनात यशस्वी झालात. हिअर द पोएट इज टेलिंग अस दॅट the various definitions of success. In the first two lines he said that to laugh often means success, to win the respect of intelligent people means success, to get the love of children means success, to earn the admiration of honest critics means success, and to endure or to tolerate the betrayal of our false friends means success. Even furthermore he said that to appreciate the beauty means success, or to find the best in others means success. He said that to live the world a bit better, either by a healthy child or a garden patch, means success. Or if we can improve this social condition, then we will be a successful person. Even doing these all things, we know that a person has lived a very happy life because of our good things which is lived for this world.
that means we have succeeded. In this way, students, today we have understood what is success. In this poem, the alliteration figure of speech is used by the poet, and this poem is no rhyme scheme. It is a free verse poem. In this way, students, today we understood the poem What is Success. Thank you.